शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ वितरित करा, अन्यथा शेतकरी नेते कैलास येसगे यांचे कृषी आयुक्तांना निवेदन। ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मूग, उडीदसह सोयाबीन व तुरीचे पीक अक्षरशः वाहून गेले। झालेल्या नुकसानीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधीची घोषणा केली व ती रक्कम वितरितही केली। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा परतावा वितरित करू अशी घोषणा केली। परंतु आजतागायत शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा पीक विमा परतावा मिळाला नाही। जिल्हा स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे शेतकरी नेते तथा काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर यांनी राज्याचे कृषी आयुक्त सूरजजी मांढरे व संबंधित विभागाचे तंत्र अधिकारी सत्यजित शितोडे यांना याबाबत निवेदन दिले। कृषी आयुक्तांनी या विषयांमध्ये तात्काळ लक्ष घालून खरीप 2025 चा पीक विमा शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत विमा कंपनीला आदेशान्वित करावे, अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा धमकी वजा इशारा कैलास येसगे यांनी वरील निवेदनात दिला। ताजा हालात, न्यूज ब्युरो नांदेड। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये झालेल्या नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकारने याची दखल घेत दुष्काळ निधी जाहीर केला आणि त्याचं वाटपही झालं। आणि ती घोषणा करताना सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून हेक्टरी 17,000 रुपये परतावा देऊ अशी घोषणाही त्यावेळी केली। पण आज मार्च संपत आहे, आज तागायत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा अजून मिळाला नाही। म्हणून आम्ही अनेक वेळा नांदेडच्या जिल्हाधिकारी महोदयांशी पाठपुरावा केला। आज आम्ही आलेलो आहोत पुणे येथे महाराष्ट्राचे कृषी आयुक्तांना निवेदन देऊन आम्ही या मागणीचा पाठपुरावा केलेला आहे की तात्काळ आपण पीक विमा कंपनीला आदेशान्वित करावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा तात्काळ वितरित करावा, अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि हा शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा आहे। जेव्हा महाराष्ट्र सरकार म्हणते की मोठ्या प्रमाणात तेव्हा खरीप पिकाची नुकसानी झाली, त्याची दुष्काळ निधीही महाराष्ट्र शासनाने दिली, पण पीक विमा कंपन्या मात्र अजूनही पीक विमा परतावा द्यायला तयार नाहीत। अशा वेळी मंत्रालय पातळीवर किंवा आयुक्त पातळीवर यात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद।